हाय हॅलो नमस्कार, उषास रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गाजरची खीर। त्यासाठी इथे मी 3 गाजर घेतलेले आहेत। गाजर स्वच्छ करून घेतले आणि नंतर गाजर मधला भाग काढून गाजर किसून देखील घेतले। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी गाजर किसलेले आहेत आणि त्याचा मधला भाग जो आहे तो मी काढून घेतलेला आहे, तो अजिबात घ्यायचा नाही। आता इथे पहा मी इथे मस्त असे गाजर किसून घेतलेले आहे। किसलेल्या गाजराची प्लेट बाजूला ठेवून घेऊ। आता घेऊ एक भांड, त्या भांड्यामध्ये घेऊ आपण 5 चमच तांदूळ। इथे मी बारीक तांदूळ घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता तांदूळ खूप बारीक घेतलेले आहेत। असेच बारीक तांदूळ आपल्याला लागणार आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवायचा आहे। मी इथे अर्धा तास आधीच तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं। आता या तांदळामधलं पाणी आपण काढून घेऊ। नंतर मिक्सर जार मध्ये आपण हे सर्व तांदूळ घेणार आहोत आणि फक्त एकच गिरकी या तांदळाला आपण देऊन घेऊ। जास्त पिठूळ असे वाटायचं नाहीये, फक्त एकच गिरकी घ्यायची। बघा याप्रमाणे खूप जाडसर हे तांदूळ मी ठेवलेले आहे। आता इथे एक घेतली आहे प्लेट, त्यामध्ये आपण घेणार आहोत अर्धा ग्लास दूध आणि राहिलेला दूध बाजूला ठेवणार आहे। नंतर आपल्याला हा दूध लागणारच आहे। आता घेऊ 1 चम्मच साजूक तूप। नंतर आपण इथे गाजरचे किसलेले होते ते पण घेऊ। जाडसर वाटलेला तांदूळ घेऊ। दूध, तूप, तांदूळ आणि गाजर व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। आता ही प्लेट आपण आता बाजूला ठेवू। आता आपण इथे घेणार आहोत कुकर। कुकरमध्ये आपण साजूक तूप घेतलेलं आहे आणि ते चारी बाजूने लावून घेऊ। त्याचबरोबर आपण इथे कुकरच्या पाठच्या झाकणाला पाठच्या बाजूला म्हणजेच आपण लावणार आहोत तूप। ह्या पाठच्या बाजूला आपण तूप लावून घेऊया आणि हे तूप का लावायचं आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगते। अगदी शेतीच्या मागची जी टोक असेल त्या बाजूलाच आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावून झालेलं आहे। आता आपण इथे घेणार आहोत ही प्लेट। आता ह्या प्लेट मधनं आपण सर्व मिश्रण कुकरच्या भांड्यामध्ये घेऊ। सर्व मिश्रण कुकरच्या भांड्यामध्ये घेऊन झालेलं आहे। आता इथे लागणार आहे एक सिक्रेट। आता गाजरच्या हलव्यासाठी एक सिक्रेट आपण इथे टाकणार आहोत, ते म्हणजे लवंग। लवंगचा वरचा टोक काढून घेऊया आणि हे लवंगचं फूल दिसतं आहे तोच फूल आपल्याला इथे लागणार आहे। लवंगमुळे खिरीला खूप अशी छान टेस्ट येईल। झाकण लावून घेतलं आणि गॅसवर कुकर ठेवलेला आहे। मंद गॅसवर कुकर ठेवून घेऊया आणि 3 ते 4 अशा शिट्या काढून घेऊ। आता आपण बनवणार आहोत घरच्या घरी होममेड असं कंडेन्स मिल्क म्हणजेच मिल्क मेड। त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे गरम पाणी। आपण 6 टेबलस्पून असं गरम पाणी घेतलं। लक्षात असू द्या आपल्याला इथे गरम पाणीच घ्यायचं आहे, थंड पाणी घ्यायचं नाही आहे। नंतर इथे घेऊ मेल्ट केलेलं साजूक तूप। लक्षात असू द्या इथे मेल्ट केलेलं साजूक तूप पाहिजे आहे। गरम पाणी आणि साजूक तूप छान असं मिक्स करून घेऊ। त्यानंतर आपण घेणार आहे इथे पिठी साखर। 6 टीस्पून आपण पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखर एकदम छान अशी मिक्स करून घेऊ। गरम पाणी असल्यामुळे पिठी साखर व्यवस्थित मिक्स होऊन जाईल। तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ अशी पिठी साखर मिक्स झालेली आहे। आता ही प्लेट बाजूला ठेवून घेऊ। आता एक वाटी घेतली आहे, त्यामध्ये घेणार आहे आपण एव्हरीडेची मिल्क पावडर। मिल्क पावडर किती घ्यावी हे सांगतेच, तोपर्यंत इथे पहा आपल्या कुकरला शिट्टी होत आहे। कुकरची शिट्टी झाली आणि तुम्ही बघू शकता एकही थेंब दुधाचा बाहेर आलेला नाही। कुकरच्या पाठीमागच्या झाकणाला आपण तूप लावलं होतं, त्यामुळे आपला एकही थेंब बाहेर आलेला नाही। ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरा। आता आपण पाहिलंच असेल वाटीला आपण टॅप करून मिल्क पावडर आपण घेतली आहे। ही एक अर्धी वाटी मिल्क पावडर आपण मिक्स करून घेतली। आता आपण मिक्सर जार मध्ये घेऊया। ताटाला लागलेले सर्व मिश्रण व्यवस्थित पुसून आपण मिक्सर जार मध्ये घेऊ। बघा अशा प्रकारे। आता हे सर्व मिश्रण आपण छान असं वाटून घेऊ। वाटून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय एकदम मार्केटमध्ये मिळतो तसाच कंडेन्स मिल्क आपण घरच्या घरी बनवला आहे। आणि हा कंडेन्स मिल्क तुम्ही स्टोर देखील करू शकता। दुकानामध्ये मिळतो तसा सेम टू सेम कंडेन्स मिल्क तुम्ही घरी देखील करू शकता। चला आता पाहूया कुकर थंड झालाय की नाही। कुकर इथे मस्त थंड झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकताय आपण जे गाजरचं मिश्रण घेतलं होतं ते छान असं शिजलेलं आहे। आता आपण जे लवंग टाकलं होतं ते आपण काढून घेऊ। आता तुम्ही पाहू शकता आपण जे तांदूळ घेतले होते ते देखील इथे दिसत नाही। सर्व मिश्रण तयार आहे आणि आता बनवूया गाजरची खीर। प्रथम मी घेतली एक कढई। कढईमध्ये थोडंसं साजूक तूप आणि आपण जे शिल्लक अर्धा ग्लास दूध ठेवलं होतं ते घेऊ। त्यानंतर घेऊया कुकरमध्ये शिजवून घेतलेला गाजर। गाजर पूर्ण आपण काढून घेतला आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया। एकत्र दुधामध्ये छान असं मिक्स झालेलं पाहिजे। गाजरची खीर ही एकदम अप्रतिम लागते, तुम्ही एकदा जरूर करून बघा। याची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि हळूहळू आपण मिक्स करत जायचं आहे। मला इथे थोडंसं दूध लागलं म्हणून मी थोडंसं दूध घेतलेलं आहे, कारण ही घट्ट खीर होते। बघा अशा प्रकारे
एकदम सुंदर आणि खूप छान होते। आता आपण यामध्ये टाकणार आहोत कंडेन्स मिल्क। त्यासाठी बघा इथे आलेले आहे छोटेसे बुडबुडे। तसे बुडबुडे आल्यानंतरच आपण हे कंडेन्स मिल्क जे घरी बनवलं होतं ते आपण इथे घेऊया। कंडेन्स मिल्क हे 200 ग्राम इतकं तयार झालेलं आहे। मी हे इथे सर्वच घेणार आहे आणि यामुळे ह्या खिरीची चव दुप्पट होणार आहे। आता आपण इथे साखर घेतली नाही, मी इथे जरासं चाकून बघते साखर लागेल का ते, तर मला इथे अजिबात वाटत नाहीये की ते साखर घ्यावी म्हणून। जर तुम्हाला वाटल्यास तुम्ही 1 चमच इतकी साखर घेऊ शकता। आता आपण घेणार आहोत इथे ड्रायफ्रूट। ते मी घेतले आहे साजूक तूप 1 चमच। इथे मी ड्रायफ्रूट छान असे खरपूस भाजून घेतले आणि आता इथे तुम्ही पाहू शकताय छान अशी उकळी पण येत आहे खिरीला आणि त्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट सोडून घेतले। ते वेलची पण घ्यायची आहे, माझ्याकडे ते स्किप झाली आहे। तुम्ही इथे वेलची जरूर घ्या। गॅस मंदच ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहिलं पाहिजे जेणेकरून ही खीर कढईला चिकटून राहणार नाही। गाजरची खीर तयार झालेली आहे। आता आपण याला झाकण लावून 5 मिनिटं असंच ठेवून देऊ। 5 मिनिटं झाली आहे आणि तुम्ही बघू शकताय आपली गाजराची खीर एकदम मस्त अशी घट्ट झालेली आहे। तुम्हाला ही गाजराची खीर कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून सांगा। आता आपण एका प्लेटमध्ये ही खीर काढून घेऊ। आता ही खीर मी तुम्हाला खाऊन दाखवते। वाव, एक नंबर खीर झालेली आहे। परफेक्ट गोड ही खीर झालेली आहे। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करा। धन्यवाद।